हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण वजायनापासून किंवा एक्सटर्नल जेनेटिलियापासून पुढे सगळं बघणार आहे. याच्या आधी आपण फिमेल प्रोडक्टिव्ह पार्ट्स कव्हर केलेले आहेत. युटेरस असेल, फॅलोपियन ट्यूब असेल किंवा त्याचं ओव्हरी असेल, हे सगळे स्ट्रक्चर्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण वजायना आणि एक्सटर्नल जेनेटिलिया कव्हर करणार आहे. ठीक आहे. आता वजायना हा काय आहे तर मेन फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे स्पर्म पास होणार आहेत फ्रॉम मेल टू फिमेल ते कुठल्या रूटनी जाणार आहेत, बाय वजायना जाणार आहेत. ठीक आहे. आता हे कसं आहे, टिब्युलर आहे. ह्याची लेंथ किती आहे, 7 to 9 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. आता हे वजायनाची नेमकी पोझिशन काय आहे, जे MSc CETला भरपूर वेळेला ह्याच्यातून क्वेश्चन्स आलेले आहेत. ठीक आहे. कुठं असतो हा, इन बिटवीन सर्विक्स आणि वेस्टिब्यूल. म्हणजे आपण म्हणू शकतो की सर्विक्सच्या खाली आणि वेस्टिब्यूलच्या वर ह्या दोघांच्या मध्ये काय असतो बाळांनो, वजायना प्रेझेंट असतो एका मुलीचा. आता हे वजायनामध्ये आपण म्हणू शकतो की 3 वॉल प्रेझेंट आहेत. एक तर आउटर वॉल, एक मिडल वॉल आणि एक इनर वॉल. ठीक आहे. वजायना आपण म्हणू शकतो की 3 लेअरनी बनलेला आहे. आउटर आहे, इनर आहे आणि मिडल आहे. आता जो आउटर आहे तो कसा आहे, ॲडव्हेंटेशिया लेअर आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याचं काम फक्त आणि फक्त काय आहे बाळांनो, कवरिंग करणं आहे. त्याच्यानंतरनं इनर जो आहे तो म्युकोसल आहे. जे काही म्युकोसल सिक्रेशन होतं ज्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की त्या स्पर्मला वर चढायला, आपण काय असं म्हणू शकतो की फिमेल ट्रॅकमध्ये त्या स्पर्मला जायला हेल्प होते ह्या म्युकोसल लायनिंगमुळे. त्याच्यानंतर मिडल जो येतो तो येतो मस्क्युलर लेअर, जो परत आपण काय म्हणू शकतो, स्पर्मला हेल्प करतो पुढं जाण्यामध्ये. ठीक आहे. आता ही जी म्युकोसल लायनिंग तुम्हाला सांगितलं ती कशी आहे, स्ट्रॅटिफाईड आहे. स्ट्रॅटिफाईड सेल्स तुम्ही बघितलं असाल मागच्या आपल्या 11वीमध्ये तुम्ही शिकला असाल. नॉन केराटिनाइज्ड आहे आणि काय करतं, स्टोर्स ग्लायकोजन. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, याच्यावरनं क्वेश्चन्स भरपूर वेळा विचारले गेलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. वजायनामधला कुठला लेअर, सगळ्यात आतला लेअर, इनर म्युकोसल लेअर काय स्टोअर करून ठेवतं, ग्लायकोजन. तिथं ग्लुकोजसुद्धा असतं. खूप मुलं ग्लुकोज टिक करून येतात, ग्लुकोज नाही येत बाळांनो, ग्लायकोजन येतं. स्टोरेज विचारणं आपल्याला माहिती आहे, ॲनिमल्समध्ये स्टोरेज कसा असतो, ग्लायकोजन असतो. आता परत इथं ग्लँड्स प्रेझेंट नाहीत. इथं तुम्हाला एकही ग्लँड मिळणार नाही. वजायना एक असा आहे पार्ट फिमेलमधला जो एक्सपोज होतो पण त्याच्यात ग्लँड्स प्रेझेंट नाहीत. तुम्ही म्हणाल जे म्युकस आहे ते कुठून येतं, तर ते म्युकस काही नसून सर्विक्समधलं असं मला सांगितलं. तसं सर्विक्सच्या नंतर काय येतो, वजायना येतो. म्हणजे सर्विक्सच्या खाली काय आहे, वजायना आहे. सर्विक्समधलं जे सिक्रेशन असतं, जे म्युकसल सिक्रेशन असतं ते कुठे येणार आहे बाळांनो, वजायनामध्ये येणार आहे. वजायनाचं ॲज सच काही सिक्रेशन प्रेझेंट नाही. सिक्रेशन ऑफ म्युकस इज रिसिव्ड इन वजायना, ते सांगितलं. आता ओपनिंग ऑफ वजायना कशात ओपन व्हायला लागला आहे, वेस्टिब्युलमध्ये. आणि ते जे ओपनिंग आहे हे झालं तुमचं वजायना, हे झालं वेस्टिब्युल. आणि ह्यांच्यामधलं जे ओपनिंग आहे त्याला आपण म्हणतो वजायनल ओरिफिस. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, हे ह्याच्यावर पण क्वेश्चन्स आलेले आहेत. आता हे ओपनिंग कसं आहे, पार्शियली कवर्ड आहे. कशापासून, हायमेनपासून. ठीक आहे. वजायना, आता जे वजायनल ओरिफेस आहे ते सांगितलं, ते तुमचं वजायना असेल, हे तुमचं वजायना असेल, हे तुमचं वेस्टिब्युल असेल. हे जे कवरिंग आहे ह्याच्यावर काय म्हणू शकतो आपण, हायमेन प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला सांगितलं तसंच ॲक्ट ॲज पॅसेज फॉर मेन्सुरल फ्लो आणि ॲज बर्थ कॅनल म्हणून सुद्धा काम करतं. कधी, पार्च्युरेशनमध्ये. जेव्हा ती आई आपल्या बाळाला जन्म देत असते तेव्हा त्याचा जर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर त्याचा पॅसेजचा रूट कुठून येणार आहे बाळांनो, वजायनापासूनच येणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हे इम्पॉर्टन्स ऑफ वजायना जर आलं तर तुम्ही हे 2 पॉईंट लिहू शकता. 1 मार्कला तुम्ही एक्सपेक्ट करू शकता बोर्ड्समध्ये. मग येणार लास्ट आपलं एक्सटर्नल जेनायटिलिया. एक्सटर्नल जेनायटिलिया काय असतं, एक्सटर्नल टू वजायना. वजायना नंतरचे जे काय आहेत त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, एक्सटर्नल जेनायटिलिया म्हणतो. त्याला कलेक्टिवली काय म्हणतो, म्हणजे एकत्रितपणे आपण त्याला काय म्हणतो, वल्वा म्हणतो. ठीक आहे. किंवा प्युडेंडम म्हणू शकतो. मी तुम्हाला सांगायला लागले वजायना नंतरचं जे काय ओपनिंग आहे त्याला आपण म्हणणार वल्वा. आता हे काय आणि कशापासून बनलं आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की वल्वा किती पार्ट्सनी बनलं आहे. एकतर वेस्टिब्युलनी बनलं आहे, जो मीडियन आहे. आपण जर तुम्हाला एक डायग्राम बेसिक मी काढून दाखवली. हे झालं मेन बाहेरचं, म्हणजे कुठलं तुमचं लॅबिया मेजोरा. इथं दिलं नाही, इथं जे दिलं आहे लॅबिया मेजोरा हे मी इथं काढलं आहे. त्याच्यानंतर आता हे वेस्टिब्युल म्हणजे काय, मीडियन व्हर्टिकल डिप्रेशन ऑफ वल्वा. आपण म्हणू शकतो की मीडियन जे इनक्लोज
केलं जातं वेस्टिब्यूल, त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, वेस्टिब्यूल म्हणणार आहे. वेस्टिब्यूल म्हणजे काय, मीडियन वर्टिकल डिप्रेशन, डिप्रेशन म्हणजे खोलाकार, असं इथून जे वर्टिकल डिप्रेशन जे व्हायला लागले त्याला आपण काय म्हणणार, वेस्टिब्यूल. आता ह्याच्यात काय काय आहे, एकतर युरेथ्रल ओपनिंग आहे आणि वजायनल ओपनिंग आहे. आपण स्पर्ममध्ये बघितलं होतं की स्पर्मचं जे ओपनिंग असतं, जे पेनिसचं जे ओपनिंग असतं ते युरिनोजेनायटल ओपनिंग असतं. युरिनोजेनायटल इन द सेन्स की त्याच्यातूनच त्या पुरुषाची किंवा त्या मुलाची युरिनही पास होईल आणि त्याच रूटनी स्पर्म्सही पास होतील. पण फिमेलमध्ये हे दोन्ही वेगळे आहेत. मी जर समजा असं काहीतरी काढलं, हे इथं पूर्ण केलं, इथं काय असणार आहे, युरेथ्रल ओपनिंग असणार आहे ज्याच्यातून त्या फिमेलची युरिन पास होईल. त्याच्यानंतर खाली जे ओपनिंग असतं ते असतं बाळांनो वजायनल ओपनिंग, ज्याच्यातून स्पर्म्स काय होतील, वर जातील. त्याच्या ह्याच एका ओपनिंग, एवढ्या छोट्याशा ओपनिंगमधूनच बाळ बाहेर येईल. कळालं तुम्हाला, एकतर युरेथ्रल ओपनिंग आहे आणि एक वजायनल ओपनिंग आहे. युरेथ्रल ओपनिंगचं काम काय असतं, फक्त युरिन बाहेर पास करणे, आणि वजायनल ओपनिंगचं काय काम असतं, स्पर्मला आत घेऊन येणे किंवा बाळाला बाहेर काढणे. त्याच्यानंतरनं असतं ह्याच्या आत किंवा ह्याच्या साईडला आपण म्हणू शकतो की काय असणार आहे, लॅबिया मायनोरा. आता हे काय, अनादर पेअर, हे दोन आहेत बाळांनो, हे विसरायचं नाही. पेअर ऑफ फोल्ड्स इनर टू द लॅबिया मेजोरा, सांगितलं तसं हे लॅबिया मेजोरा झालं. याच्या आत तुमचं काय होणार, लॅबिया मायनोरा, आणि ह्याच्या आत काय होणार आहे बाळांनो, हे वेस्टिब्यूल. इथपर्यंत कळालं, हे झालं लॅबिया मेजोरा. त्याच्या आत झालं लॅबिया मायनोरा, आणि त्याच्यातच आपण डिप्रेशन काढायला लागलो. ते डिप्रेशन म्हणजे काय झालं, वेस्टिब्यूल. ठीक आहे. आता दीज अनादर पेअर ऑफ इनर टू द लॅबिया मेजोरा पोस्टेरियरली टू फॉर्म चिलेट, म्हणजे हे काय करतात, ओपनिंग किंवा कव्हरेज देतात कशाला, वेस्टिब्यूल. इतकं सगळं लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्हाला कन्फ्यूज करतील. फक्त इतकं लक्षात ठेवा की लॅबिया मायनोराचं काय काम असतं, हे कव्हरिंग देतं वेस्टिब्यूलला. मग येतं क्लिटॉरिस. हे काय आहे, कोनिकल सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन आहे कशाच्या, अँटेरियर एंड ऑफ लॅबिया मायनोरा. आता इथं जे लॅबिया मायनोरा इथं जे मी काढायला लागले, इथं काय असतं बाळांनो, हे क्लिटॉरिस असतं. आणि हे काय करतं, इरेक्टाईल टिश्यू आहे. कुणासारखं काम करतं, होमोलॉगस टू द पेनिस. जे पेनिस करतं पुरुषांमध्ये काम, तेच क्लिटॉरिस करणार आहे कुणामध्ये, बायकांमध्ये किंवा मुलींमध्ये. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हा तुम्हाला क्वेश्चन भरपूर विचारला गेलेला आहे. होमोलॉगस टू पेनिस काय आहे, क्लिटॉरिस. खूप मुलं चूक करतात, होमोलॉगस टू पेनिस वल्वा म्हणून लिहून येतात, वल्वा येत नाही, त्याचा आन्सर क्लिटॉरिस येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर लॅबिया मेजोरा, परत ते फ्लेशी फोल्ड्स ऑफ स्किन फॉर्म्स द बाउंड्री ऑफ वल्वा, सांगितलं तसं ही काय आहे, त्याची बाउंड्री आहे. त्याच्या आत काय आहे, लॅबिया मेजोरा आहे, त्याच्या इथं वर क्लिटॉरिस, आणि आपण इथं काय म्हणू शकतो, वेस्टिब्यूल म्हणू शकतो. ठीक आहे. हे कुणासारखं आहे, होमोलॉगस टू स्कॉट्रम. खूप मुलं स्कॉट्रमला होमोलॉगस लॅबिया मायनोरा करून येतात, ही चूक करायची नाही. स्कॉट्रमला होमोलॉगस काय आहे, लॅबिया मेजोरा आहे बाळांनो. त्याच्यानंतरनं आपला नेक्स्ट पार्ट काय आहे, हे काय करतात, सराउंड अँड प्रोटेक्ट द अदर पार्ट करतात. आता येणार तुमचं मॉन, प्युबिस, एलिव्हेशन अबाउट लॅबिया मेजोरा, असं याच्यात काय असतं, फक्त प्युबिक हेअर, बाकी त्याचं काही काम नाही. आता ॲसेसरी ग्लँड्स किंवा आपण म्हणू शकतो वेस्टिब्युलर ग्लँड्स किंवा बार्थोलेन्स ग्लँड. ठीक आहे. ॲसेसरी ग्लँड्स हे काय असतात, होमोलॉगस टू बल्ब युरेथ्रल ग्लँड. मी तुम्हाला 3 सांगितले बघा. एक होमोलॉगस सांगितलं ते स्कॉट्रम, लॅबिया मेजोरा कुणाला होमोलॉगस आहे, स्कॉट्रमला होमोलॉगस आहे. क्लिटॉरिस कुणाला होमोलॉगस आहे, पेनिसला होमोलॉगस आहे. ते लिहून ठेवा पुस्तकात, वही तुमच्याही लिहून ठेवा. किंवा तुमचं जे बार्थोलेन्स ग्लँड आहे ते होमोलॉगस आहे बल्ब युरेथ्रल ग्लँडला. हे काय करतात बाळांनो, लुब्रिकेटिंग फ्लुइड रिलीज करतात, ज्याच्यामुळे स्पर्मचं पॅसेज काय होतं, नीट होतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं मॅमरी ग्लँड, जे फिमेल्समध्ये असतं. कशासाठी, प्रोडक्शन अँड रिलीज ऑफ मिल्क आफ्टर पार्च्युरेशन. एकदा का ते आईला तिचं काय झालं, अपत्य झालं किंवा त्याचं बाळ झालं, त्याला काय करावं लागणार आहे, त्याचं पालनपोषण करावं लागणार आहे. ते पालनपोषण करण्यासाठी तिला दूध द्यावं लागणार आहे, आणि ते दूध कुठून येतं बाळांनो, मॅमरी ग्लँड्समधून येतं. हे कधी होतं, जे डेव्हलपमेंट कधी होतं, प्युबर्टी वेळी, जेव्हा ती मुलगी वयात येते तेव्हा काय होणार, त्या प्युबर्टीला मॅमरी ग्लँड्स काय होणार बाळांनो, आपण म्हणू शकतो की डेव्हलप व्हायला स्टार्ट होणार. कुणाच्या इन्फ्लुएन्स खाली, कुठल्या 2 हार्मोनच्या इन्फ्लुएन्स खाली, एकतर इस्ट्रोजन आणि एक प्रोजेस्ट्रॉन. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे 2 हार्मोन आहेत, काय करतात, हेल्प करतात कशात, मॅमरी ग्लँड्सच्या काय म्हणू शकतो आपण, डेव्हलपमेंटसाठी. ठीक आहे. आता हे कुठले हार्मोन्स आहेत,
अगेन फक्त एक तर असतं डेव्हलप होणं वेगळं, त्याचं साईज वाढणं वेगळं, दुसरं असतं त्याच्यात मिल्क तयार होणं. प्युबर्टी वेळी काय होतं, फक्त त्यांचा साईज वाढतो. तो कोण वाढवणार आहे, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन. पण प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा ती मुलगी जेव्हा ती माता प्रेग्नेंट असते तेव्हा तिच्या मॅमरी ग्लँड्समध्ये दूध तयार व्हायला चालू होतं, जे स्टराईल म्हणा किंवा जे नॉन प्रेग्नेंट फिमेल्समध्ये होत नाही. ठीक आहे, ते कुणामुळे होतं, म्हणजे मिल्क प्रोडक्शन कुणामुळे होणार, लॅक्टोट्रॉपिक हार्मोन किंवा प्रोलॅक्टिनमुळे. मी तुम्हाला इथं 2 गोष्टी सांगितल्या आहेत, एक तर लॅक्टोट्रॉपिक हार्मोन प्रोलॅक्टिन आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन. हे 2 काय करणार, फक्त काय करणार आहेत बाळांनो, साईज वाढवणार आहेत. ठीक आहे, लॅक्टोट्रॉपिक हार्मोन आणि प्रोलॅक्टिन काय करणार आहेत, मिल्क तयार करणार आहेत. 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, विसरायचं नाही. आता हे काय आहेत, मॅमरी ग्लँड्स काय आहेत बाळांनो, पेअर ऑफ राउंडेड स्ट्रक्चर आहेत. कुठं प्रेझेंट असतात, प्रेझेंट इन द सबकॅक्युटेनस टिश्यू ऑफ अँटेरियर थोरॅसिक. अँटेरियर थोरॅसिक किंवा पेक्टोरल रिजन, जो आपला छातीचा भाग असतो त्याला आपण म्हणतो पेक्टोरल रिजन. तुम्ही ज्यात लोकोमोशनमध्ये वगैरे ऐकलं असाल, 2 रिजन असतात, एक तर पेक्टोरल रिजन आणि एक असतं पेल्विक रिजन. ठीक आहे, जो आपल्या आपण म्हणू शकतो की आपल्या ॲबडॉमिनल रिजनमध्ये त्याला आपण पेल्विक रिजन म्हणतो, आणि जो आपल्या छातीचा रिजन असतो किंवा आपल्या थोरॅक्सचा रिजन असतो त्याला आपण म्हणतो पेक्टोरल रिजन. तिथं काय तयार होतं बाळांनो, आपले मॅमरी ग्लँड्स असतात, तिथं ते डेव्हलप होतात. 2 to 6 रिबपर्यंत ते असतात. आता हे काय आहेत, मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स, म्हणजे जे आपल्या स्वेट ग्लँड्स असतात जिथून काय होतं, आपला घाम बाहेर पडतो, स्वेट बाहेर पडतं. मॅमरी ग्लँड त्याचाच टाईप आहे. हे तर खूप फसवलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे काय करतात, ह्यांच्याकडे काय आहेत, फॅटी ॲसिड, फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू आणि न्यूमरस लॅक्टोफेरस डक्ट आहेत. ठीक आहे, आता हा ग्लँड्युलर टिश्यू इन ईच ब्रेस्ट, म्हणजे प्रत्येक ब्रेस्टमध्ये 15 ते 20 इरेग्युलरी मॅमरली लोब्समध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक जो टिश्यू आहे, 2 ब्रेस्टमधला एक ब्रेस्टमध्ये जो टिश्यू आहे त्याचा तो डिवाईड होतो कशात, 15 ते 20 इरेग्युलरली शेप्ड मॅमेलरी लोब्स. आता प्रत्येक ह्याच्यात इथं बघा, मी तुम्हाला इथं लिहून दाखवते म्हणजे तुम्हाला काय होणार नाही, कन्फ्यूज होणार नाही. एकच मिनिट. आपला जो काही आपला जो काही मॅमेरी लोब आहे, हे किती आहेत बाळांनो, हे आपण म्हणू शकतो की 15 ते 20 आहेत प्रत्येक मॅमरी ग्लँडमध्ये. म्हणजे दोन्हीमध्ये आपण म्हणू शकतो की इकडे तिकडे 30 ते 40 असू शकतात. आता हे कशापासून बनले आहेत, हे 2 गोष्टींपासून बनले आहेत. कशापासून बनले आहेत, एकतर ॲल्व्हिओलार ग्लँड आणि आपण म्हणू शकतो लॅक्टोफेरस डक्ट. ठीक आहे, आता हे काय करणार, जे मेन दूध तयार होतं आईमध्ये ते कुठं तयार व्हायला लागले बाळांनो, ह्या लॅक्टोफेरस ग्लँडमध्ये तयार व्हायला लागले. आता हे लॅक्टोफेरस ग्लँड काय करणार, सिक्रेट करणार आणि स्टोअर करून ठेवणार. कारण ऑब्व्हियसली जेव्हा ते बाळ जन्माला येईल तेव्हा ते दूध ते सक करणार ना, पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये दुधाची गरज नसते, मग ते काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. ठीक आहे, ल्युमेन ऑफ ॲल्व्हिओलाय. आणि हे आता ॲल्व्हिओलार जे आपलं आहे ना, हे ॲल्व्हिओलार ग्लँड हे कशात ओपन होतं, मॅमेलरी ट्युब्युल्समध्ये ओपन होतं. आता मॅमेलरी ट्युब्युल्स कशात ओपन होणार बाळांनो, डक्टमध्ये ओपन होणार. ते तर तुम्ही बघताय, आपण बघू शकतो की तुम्हाला दिलेलं आहे, थोडंसं कन्फ्युजिंग आहे, फक्त तुम्ही इतकं लक्ष ठेवा की ॲल्व्हिओलार ग्लँड कशात ओपन होणार, मॅमेलरी ट्युब्युल्समध्ये. मॅमेलरी ट्युब्युल्स कशात होणार, मॅमेलरी डक्टमध्ये ओपन होणार. मॅमेलरी डक्ट कशात ओपन होतं बाळांनो, मॅमेलरी ॲम्प्युलामध्ये होतं. तुम्ही असं लिहून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आणि हे शेवटी कशात ओपन होतं, लॅक्टोफेरस डक्टमध्ये. कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला परत एकदा सांगते मी, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे TDAT, तडॅट असं लक्षात ठेवा, TDAT. आपण असं म्हणू शकतो की मॅमेरी ट्युब्युल्स, मॅमेरली डक्ट, त्याच्यानंतरनं एकच मिनिट, मॅमेलरी ट्युब्युल्स, मॅमेलरी डक्ट, मॅमेलरी ॲम्प्युला आणि लॅक्टोफेरस आपण म्हणू शकतो की ट्युब्यूल. इतकं लक्षात ठेवायचं आहे किंवा मॅमेलरी डक्ट, सॉरी डी, तुम्ही टी लिहिलं, डी, द डॅड.
असं लक्षात ठेवू शकता. 31 म्हटलं मी खोडून तुम्हाला हे करते तरी म्हटलं हे कसं झालं. TDAD द डॅड असं लक्षात ठेवायचं. द डॅड. मॅमेलरी ट्युब्यूल, मॅमेलरी डक्ट, मॅमेलरी अम्प्युला आणि लॅक्टोफेरस डक्ट. इतकंच लक्षात ठेवा. बाकी याच्यात काही लक्षात ठेवायची गरज नाही. इथं परत तुम्हाला वाचून दाखवते. फक्त इतकं लक्षात ठेवायचं तुम्हाला, याच्यात बाकी काही लक्षात ठेवायचं नाही आहे. तुमचे जे काही मॅमेलरी लोब्स आहेत किती आहेत, 15 ते 20 आहेत. ते मॅमेलरी लोब्स कशापासून बनले आहेत, एकतर आपल्याला माहिती आहे की ॲल्व्हिओलार ग्लँडपासून बनले आणि लॅक्टोफेरस डक्टपासून बनले. हे ॲल्व्हिओलार ग्लँडमध्येच इथंपर्यंत आहे एवढं सगळं. हे लॅक्टोफेरस डक्ट इथं येतं तुमचं. आता ॲल्व्हिओलार ग्लँड कशात ओपन होणार, ॲल्व्हिओलार ग्लँड ओपन होणार ट्युब्यूल्समध्ये. ट्युब्यूल कशात ओपन होणार, डक्टमध्ये. डक्ट कशात होणार, ॲम्प्युलामध्ये. आणि ॲम्प्युला कशात होणार, लॅक्टोफेरस डक्टमध्ये. हे असा त्याचा आहे आणि इथून ते काय होणार, बॉडीच्या बाहेर जाणार. फक्त इतकं लक्षात ठेवायचं की ॲल्व्हिओलार ग्लँड, लॅक्टोफेरस ट्युब्यूल, लॅक्टोफेरस मॅमेरी ट्युब्यूल, मॅमेलरी डक्ट, मॅमेलरी ॲम्प्युला आणि त्याच्यानंतर लॅक्टोफेरस डक्ट. इतकंच लक्षात ठेवायचं. त्यामुळे द डॅड एवढं लक्षात ठेवा. बाकी त्यात काय लक्षात ठेवायची गरज नाही. आता आपल्याला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे प्युबर्टी आणि सेक्शुअल मॅच्युरिटी इन मेल्स आणि फिमेल्स. ठीक आहे. आता आपल्याला तेच बघायचं आहे. जे प्युबर्टी आणि सेक्शुअल मॅच्युरिटी आपण म्हणतोय हे काय आहे. प्युबर्टी म्हणजे वयात येणं. आपण असं आपल्या साध्या मराठी भाषेत आपण म्हणतो की मुलगा वयात आला आहे, मुलगी वयात आली आहे. ते वयात येणं म्हणजे काय, ॲट विच द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बिकम्स फंक्शनल. याच्या आधी ती मुलगी वयात याच्या आधी तिचं रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इतका आपण म्हणू शकतो मॅच्युअर नव्हता की तो एका बाळाला काय करू शकेल, 9 महिने वाढवू शकेल. किंवा आपण मेल जर म्हणायचं म्हटलं तरी मेलच्या स्पर्ममध्ये इतकी ताकद नसते की ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये जाऊन ते तयारच होत नाहीत. ॲक्च्युली जरी तयार झाले तर तितके मॅच्युअर नसतात की ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये जाऊन तिच्या त्या एगला काय करू शकतील, फर्टिलाइज करू शकतील. ठीक आहे. त्यामुळं ती एज प्युबर्टी म्हणजे वयात येणं म्हणजे अशी एज जेव्हा त्याचे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय होतात, फंक्शनल होतात. त्यांचे सेक्स ऑर्गन्स काय करतात, बिगिन टू प्रोड्यूस गॅमेट्स अँड सेक्स हार्मोन्स. आता मेल्समध्ये काय काय होते बघा. कधी येते त्यांचं म्हणजे वयात ते कधी येतात, 12 ते 15 वर्षापर्यंत येतात. कुणाच्या इन्फ्लुएन्स खाली किंवा कुठल्या हार्मोनमुळे, टेस्टोस्टेरॉन या हार्मोनमुळे. मग त्याच्यामुळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स यायला चालू होतं. मी तुम्हाला आधी लेक्चरमध्ये सांगितलं होतं की मिशी येते, दाढी येते, आवाज जरा असं त्यांचा असा म्हणून त्यांना पुरुषी आवाज व्हायला चालू होतो. तिचं कुणामुळे होतं, टेस्टोस्टेरॉनमध्ये होतं. आणि ही लाईन फक्त विसरायची नाही. इट रिमेन्स फंक्शनल थ्रू आउट द बॉडी. हे फक्त मेलमध्ये होतं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 50 वर्षाचा माणूस किंवा 60 वर्षाचा माणूसही एका बाळाला जन्म देऊ शकतो. त्याच्या स्पर्म्समध्ये तेवढी ताकद आहे. त्यामुळे पुरुषांमध्ये कधीच डेव्हलपमेंट ही थांबत नाही, पण बायकांमध्ये थांबते. 50व्या वर्षी म्हणा किंवा 55व्या वर्षी म्हणा त्यांची ती रिप्रोडक्टिव्ह एज जी आहे ती थांबते. त्यानंतर त्या बाळाला जन्म देऊ शकत नाही तर नॅचरली. ठीक आहे. तुम्ही असं नाही आपण काय म्हणू शकतो की तुम्ही ट्रीटमेंटने वगैरे करू शकता, पण नॅचरली आपण असं म्हणू शकतो की 50-55 वर्षानंतरनं होत नाही एका बाईला, पण पुरुषाला होऊ शकतं. का, कारण त्यांचं जे टेस्टोस्टेरॉन आहे ते कायम राहतं. त्यामुळे ते फंक्शनल असतात थ्रू आउट देअर लाईफ. आता फिमेलमध्ये आपण असं म्हणू शकतो की प्युबर्टी कधी म्हणणार, जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल यायला चालू होतं तेव्हा त्या मुलगीची पाळी यायला चालू होतं. आपण म्हणतो की ती मुलगी वयात आली आहे. हे त्याला आपण जे पहिली जी पाळी असते त्याला आपण काय म्हणतो, मेनार्क म्हणतो. कधी होतं हे 10 ते 14 वर्षांपर्यंत होतं. ठीक आहे. हे काय दाखवतात, सायक्लिक चेंजेस दाखवतात त्यांच्या मेन्स्ट्रुअल सायकल्समध्ये. आता हे कंटिन्यू कुठंपर्यंत होतं, मेनोपॉजपर्यंत. जसं समजा आता मी तुम्हाला आधीच सांगितलं तसं की मेनार्कला सुरू होणार, मेनोपॉजला थांबणार. म्हणजे कुठंपर्यंत असतं, 45 ते 50 वर्षांपर्यंत असतं. ह्याच्या पुढं ती नॅचरली एका बाळाला जन्म देऊ शकणार नाही. त्याच्या आधीच काय असेल ते असेल. मेनार्कपासून मेनोपॉजपर्यंत त्या बाईच्या म्हणजे पाळी सुरू झाल्यापासून पाळी थांबल्यापर्यंत आपण काय म्हणतो, त्याला रिप्रोडक्टिव्ह एज ऑफ फिमेल म्हणतो. ह्याच्यानंतरनं ती बाळाला जन्म देणार नाही, ह्याच्या आधीही देऊ शकणार नाही. ठीक आहे. ह्याच काळात ती त्या एका बाळाला जन्म देऊ शकते. इज अनेबल टू बिअर चिल्ड्रन बाय नॅचरल मेथड आफ्टर मेनोपॉज. मग आता मेनार्क आणि मेन्स्ट्रुअल सायकल्स हे कुणामुळे कंट्रोल होतात बाळांनो, गोनाडोट्रोपिन हार्मोन्समुळे. आता आपण बघूयात मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल हे काय आहे बाळांनो, कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे कुणाचं, प्रायमेट्सचं. म्हणजे आपण म्हणू शकतो की
तुम्ही म्हणू शकता की गोरिला म्हणा, चिंपांजी म्हणा किंवा ह्युमन्स म्हणा, हे सगळे कशात येतात, प्रायमेट्समध्ये येतात, इन्क्लुडिंग ह्युमन. फक्त आपल्यातच मेन्स्ट्रुअल सायकल दिसते, बाकी कुठल्याही प्राण्यांमधल्या जे काय त्यांची आपण म्हणतो ना मादा असतं त्याच्यात दिसत नाही. आता हे काय होतं, इन्व्हॉल्व सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस. कुणाकुणामध्ये होतं, इन द ओव्हरी, मेनली इन द युटेरस. खूप मुलं इथं चुकतात, खूप मुलं फक्त युटेरस लिहून येतात, नाही, ओव्हरीमध्येही चेंजेस होतात. इथं मी खूप मुलांना फसताना बघितले, नीटला सुद्धा आणि CETला सुद्धा. कळालं, सायक्लिक चेंजेस इन ओव्हरी अँड युटेरस, दोघांमध्येही होतं. युटेरसमध्येही चेंजेस होतात आणि ओव्हरीमध्येही चेंजेस होतात. कुणामुळे होतात, गोनाडोट्रोपिन हार्मोन्समुळे होतात. आता हे कधी एक पाळी सुरू होते आणि कधी येऊन थांबते, 28 दिवसांपर्यंत. म्हणजे आपण म्हणू शकतो की 28 दिवसांची एक सायकल असते. आता हे 28 दिवसांच्या मधलं आपण म्हणू शकतो की 14वं, ठीक आहे, 14व्या दिवशी काय होतं, एक एग रिलीज केला जातो. मिडल ऑफ ईच सायकल म्हणजे आपण म्हणू शकतो 14व्या दिवशी काय होणार, एक एग रिलीज केला जाणार आहे, जो अल्टरनेटिव्ह येतो. म्हणजे समजा आपण हे काढलं, हे एक ओव्हरी, हे एक ओव्हरीमध्ये आलं तुमचं युटेरस. जर ह्या पहिल्या महिन्यात इथून एग निघत असेल, दुसऱ्या महिन्यात इथून निघणार, ठीक आहे, अल्टरनेटिव्ह. तर एक डावी ओव्हरी जर तुमची ह्या महिन्यात ओव्हम देत असेल, तर पुढच्या महिन्यात उजव्या ओव्हरीतून तुमचा काय होणार आहे, एक बाहेर येणार आहे. आता ही जी सायकल आहे ती 4 फेजेसमध्ये डिवाईड केलेली आहे बाळांनो. एक तर मेन्स्ट्रुअल फेज, त्याच्यानंतर दुसरा येतो प्रोलिफरेटिव्ह फेज, त्याच्यानंतर येतो ओव्ह्युलेटरी फेज, आणि चौथा येतो शेवटचा, तो म्हणजे सिक्रेटरी फेज. आता हे 4 फेजेस काय ते आपण बघणार आहे, ठीक आहे. एकच मिनिट. हां, मेन्स्ट्रुअल फेज. आता पहिलं कुठून स्टार्ट होणार आहे, बिगिनिंग ऑफ ईच सायकलला काय होतं, जेव्हा मेन्सेस सुरू होतो, म्हणजे त्या मुलीची पाळी येते तेव्हापासून पहिला दिवस पकडला जातो. लॉस ऑफ ब्लड, तेव्हा काय होतं, त्या बाईच्या किंवा त्या मुलीच्या बॉडीमधून रक्त काय होतं, बाहेर पडायला चालू होतं, मेन्सेस बाहेर पडायला चालू होतात. किती असतं ते ब्लड, 45 to 100 ml. CETला हमखास विचारला जाणारा प्रश्न. 45 to 100 ml ब्लड काय होतं, त्या वुमनच्या बॉडीमधून दर महिन्याला बाहेर पडतं. आणि किती दिवस असतं, 3 ते 7 दिवस. खूप मुलींमध्ये फक्त 3 दिवसच ब्लिडिंग होतं, म्हणजे 3 दिवसच तिचं फक्त रक्त जातं. खूप मुलींमध्ये 7-7 दिवस काय होऊ शकतं बाळांनो, आपण म्हणू शकतो की 7-7 दिवस तिच्यात काय व्हायला लागल्यात, ते मेन्स्ट्रुअल ब्लड चाललं आहे. आता ह्याच्या वेळेला काय होतं, एंडोमेट्रियम ब्रेक्स डाऊन. आता तुम्ही युटेरस तुम्ही शिकला असालच, मी मागच्या लेक्चरमध्ये शिकवलं, तुम्ही ते जाऊन बघू शकता. जे युटेरस आहे ते 3 लेअरपासून बनलेलं आहे, ठीक आहे. जी बाहेरची आहे ते आपण म्हटलं होतं की पेरिमेट्रियम, मधली म्हटलं होतं मायोमेट्रियम, त्याच्यानंतर आहे एंडोमेट्रियम. जे आपण म्हणू शकतो की सगळ्यात आतली लेअर जी युटेरसची आहे ती काय आहे, एंडोमेट्रियम आहे. आणि ती ब्रेक होते, म्हणजे ती तुटते, ती फुटते. त्याच्यामुळं काय होतं बाळांनो, ते मेन्सेस यायला चालू होतं. कुणामुळे होतं बाळांनो, हे प्रोस्टाग्लॅन्डिन रिलीज झाल्यामुळं. कुणामुळे होतं, एकतर प्रोस्टाग्लॅन्डिन्समुळं, दुसरं प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन, हे जे 2 हार्मोन्स आहेत. फिमेलमध्ये 2 हार्मोन्स असतात, एकतर प्रोजेस्टेरॉन आणि एक इस्ट्रोजन, त्यांचा नंबर कमी होतोय. तिथं तुमच्या पुस्तकात असं रेष काढून ठेवा, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन दोन्हीही कमी होतात. इथं हा एक आहे, इथं कुठलाच हार्मोन जास्त नसतोय, हे इथं तुम्ही लिहून ठेवा. इथं तुम्ही बघू शकता, इथं बघा, सगळ्यात कमी इस्ट्रोजन इथंच आहे, इथं पण जास्त आहे, इथं पण जास्त आहे, फक्त कमी कुठं आहे, इथंच आहे. इस्ट्रोजनचं झालं. आता तुमचं प्रोजेस्टेरॉन बघा, हा ब्लू कलर आहे, सगळ्यात कमी कुठं आहे, इथेच आहे, इथं पण जास्त आहे, इथं पण जास्त आहे, इथं पण जास्त आहे. फक्त ह्याच लेवलला इथं काय आहे, ते खूप कमी आहेत. इथं पण बघा FSH कमी आहे, इथं पण कमी आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता की ह्या फेजमध्ये सगळे जे हार्मोन्स आहेत ते काय असतात, कमी असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर मेन्स्ट्रुअल फेज येत आहे, मी तिथं हे केलं. मेन्स्ट्रुअल फेजमध्ये सगळ्यात काय असतं, हार्मोन्स कमी असतात, ठीक आहे. आता डिक्रीज लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. आता ह्याच्यात त्या म्हणजे ते ब्लिडिंग त्या मुलगीला झालं, त्याच्यात काय काय असणार आहे, ब्लड असणार आहे, टिश्यू फ्लुइड असणार आहे, म्युकस असणार आहे, ती एंडोमेट्रियम लायनिंग असणार आहे जी फुटली आहे ती,
प्लस अनफर्टिलाइज्ड oocyte. oocyte म्हणजे काय, जे त्या मुलगीनं काय केलं, तो तिचा गॅमेट बाहेर टाकला, तो अनफर्टिलाइज झाला, स्पर्मनी कुठल्याहून त्याला फर्टिलाइज केलं नाही, त्यामुळे तो काय झाला, अनफर्टिलाइज्ड oocyte काय होणार, वजायना थ्रू बाहेर पडणार. आता एंडोमेट्रियम लाईन फुटली आहे, त्यामुळे त्याचं काय होणार, 1 mm म्हणजे फक्त 1 मिलीमीटरचीच होणार, इतकी थिन होते ती. हे लाईन विसरायची नाही, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकते. एकतर 1 मिलीमीटर विचारलं जाऊ शकते, किती ब्लड वाया गेलं ते सुद्धा विचारलं जाऊ शकते. ठीक आहे. मेन्स्ट्रुअल डिस्चार्ज किती असतो, 5 दिवस असतो. परत आणि हे काय की ते ब्लड क्लॉट होत नाही, म्हणजे ते रक्त गोठत नाही. जे एंडोमेट्रियम फुटल्यामुळे जे ब्लड लॉस व्हायला लागला आहे त्या मुलीचा, ते रक्त गोठत नाही. का? कारण त्याच्यात फायब्रोलायसिन आहे. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फायब्रोलायसिन, त्याच्यात फायब्रिन नाही आहे, त्याच्यात फायब्रोलायसिन आहे. त्याच्यामुळं काय होतं, ते रक्त गोठत नाही, ते तसंच राहतं. जरी बॉडीच्या बाहेर जरी आलं तरी ते काय होतं, तसंच राहतं, ते गोठत नाही. ठीक आहे. मेन्स्ट्रुअल फेज ऑकर्स व्हेन अन ओव्ह्युलेटेड एग डज नॉट गेट फर्टिलाइज म्हणजे समजा हे एगला जर कुठल्याही स्पर्मनं येऊन फर्टिलाइज केलं नाही, जसं की 90% मुलींमध्ये होतं, लग्नाच्या आधी 90% मुलींमध्ये हे होतं. का? कारण कुठलाही स्पर्म येऊन फर्टिलाइज करत नाही आहे, त्यामुळे त्यांचं काय होतात, पिरियड्स येतात. ठीक आहे. देअर बाय शेड बाय मेन्स्ट्रुअल, ह्याला आपण काय म्हणतो, फ्ल्युरल ऑफ अनफर्टिलाइज एग. फ्ल्युरल म्हणजे आपण म्हणू शकतो की आपण 13वं म्हणतो, किंवा आपण फ्ल्युरल म्हणजे तेच 13व्या दिवस कुणाचा, अनफर्टिलाइज्ड एगचा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, आता 5 डेजमध्ये हे झाले चेंजेस कुणामध्ये, युटेरसमध्ये. मी तुम्हाला काय सांगितलं, दोन ह्याच्यात चेंजेस होतात, एकतर युटेरसमध्ये होतात आणि एकतर ओव्हरी. युटेरसमध्ये हे सगळे चेंज होतात, ओव्हरीमध्ये. ओव्हरी काय आहे, पुढचा विचार करते. युटेरस काय आहे, हाय त्यातच रडत बसतंय, फ्युनरल करत बसतंय. पण ओव्हरी कशी आहे, प्रॅक्टिकल आहे, ते पुढचा विचार करते. हे वाया गेलं ना, जाऊ देत, आपण पुढचं तयार करूया. इथं तुम्हाला दिसतंय का, इथं बघा, मेन्सेसमध्येच काय व्हायला लागलं आहे, ह्या oocyteचं डेव्हलपमेंट मोठ्या oocyteमध्ये व्हायला लागलं आहे. ती पुढचा विचार करते, पुढच्या सायकलचा विचार करायला कुणी चालू केला आहे, ओव्हरीनं चालू केलेला आहे. हे सगळे बाकीचे आहे ते सगळे रडायला लागलेत अजून, की बाबा का झालं नाही, वाया गेलं, जे आम्ही इतकी मेहनत घेतली, 28 दिवस सगळी वाया गेली म्हणून ते रडतायत. पण ओव्हरी काय करायला लागले, हा छोटा आहे, ह्याचं कन्व्हर्जन परत आता मोठ्यात करायला चालू केलं, त्याला डेव्हलप करायला तिने चालू केलेलं आहे. मेनी प्रीमोर्डियल फॉलिकल्स, प्रीमोर्डियल म्हणजे जे बेसिक असतात, जे डेव्हलप नसतात, जे आपण म्हणू शकतो खूप छोटे, खूप बेसिक लेवलचे असतात, त्यांचं डेव्हलपमेंट कशात व्हायला चालू होतं आहे, प्रायमरी फॉलिकल्समध्ये चालू होतं आहे. अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. दिसते काय, तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करतात, ह्यांचं कन्व्हर्जन सेकंडरी oocyteमध्ये करायला बघतात. ठीक आहे. त्याच्यानंतरनं तुमचं पुढचं आहे ते म्हणजे प्रोलिफरेटिव्ह फेज. प्रोलिफरेटिव्ह म्हणजे वाढणं, प्रोलिफरेशन म्हणजे भरपूर याच्यात वाढणं. ठीक आहे. आता समजा एवढी जी लेअर होती ती वाढून किती झाली, एवढी झाली, मग ह्याला मी बायोलॉजीच्या भाषेत काय म्हणणार, प्रोलिफरेट झालं. जसं आपण फुगा फुगवतोय बघा, फुगा फुगवला की तो मोठा होतोय, आपण बायोलॉजीच्या भाषेत काय म्हणणार, फुगा प्रोलिफरेट झाला, त्याला आपण म्हणतो प्रोलिफरेटिव्ह फेज. का? कारण जे युटेरस काय झालं होतं, एवढंसं झालं होतं, कशात, मेन्स्ट्रुअलचं गेल्यामुळे ते फुटून काय झालं होतं, बारीक झालं होतं, त्याला आता परत वाढवायची जबाबदारी आलेली आहे. ह्याला आपण काय म्हणतो, प्रोलिफरेशन म्हणतो. प्रोलिफरेशन पण होणार आहे, फॉलिक्युलर फेज पण होणार आहे, म्हणजे फॉलिकल्स तयार होणार आहेत. इथं जी तुम्हाला डायग्राम दिलेली आहे, हे फॉलिकल्स काय व्हायला लागलेत, तयार व्हायला लागलेत. या फेजला आपण काय म्हणतो, फॉलिक्युलर फेज म्हणतो. आता हे फेज कशाच्यामध्ये, एंड ऑफ मेन्स्युरेशन, म्हणजे ते रक्त तिचं ब्लिडिंग तेव्हा थांबतं, तेव्हा काय स्टार्ट होणार, प्रोलिफरेशन आपले जे आहे ते स्टार्ट होणार. आणि ओवम रिलीज होण्यापर्यंत, म्हणजे त्या पूर्ण oocyteमधून ओवम रिलीज होण्यापर्यंत ते काय होणार, तिथंच थांबणार. ह्याला आपण काय म्हणतो, प्रोलिफरेशन फेज म्हणतो. स्टार्ट कुठून होणार आहे बाळांनो, मेन्स्युरेशन थांबल्या म्हणजे ब्लिडिंग थांबल्या स्टार्ट होणार, थांबणार कुठं, रिलीज ऑफ ओवमला. आता ह्याची जी ड्युरेशन आहे ती व्हेरिएबल आहे, म्हणजे जसं प्रत्येक मुलगी वेगळी असते, प्रत्येक मुलगीची तब्येत वेगळी असते, प्रत्येक मुलगीची आपण काय म्हणू शकतो, प्रकृती वेगळी आहे. जशी तिची प्रकृती आहे, जशी तिची तब्येत आहे, तशी हे काय होणार, व्हेरिएबल होणार. आणि हे 5 ते 13 दिवसांपर्यंत काय होऊ शकतं, डिफरन्शिएट, म्हणजे कुणामध्ये 5 ते 13 दिवस आहे. कारण पहिला ते
4 दिवस काय आहे, मेन्सुरेशन आहे. 5व्या ते 13 दिवसापर्यंत काय आहे बाळांनो, प्रोलिफरेटिव्ह फेज आहे. मग आता ह्याच्यात काय होणार, 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल्स आता जे तयार केले होते त्यांच्या ओव्हरीमध्ये, त्यातले किती 6 ते 12 काय होतात, पुढच्या आपल्या प्रवासाला सुरू होतात. पण ह्यांच्यातलं सेकंडरी फॉलिकल झालं आहे, तर मी तुम्हाला लिहून दाखवते. आधी काय होतं, प्रीमॉर्डियल होतं, त्यांचं कन्व्हर्जन झालं प्रायमरीमध्ये, त्याचं कन्व्हर्जन झालं सेकंडरीमध्ये. हे आपण सगळं मागच्या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे, तुम्ही जर बघितला नसाल तर ते आधी बघून या. त्याच्यानंतर ना आपलं होणार शेवटी ग्राफियन फॉलिकल, जे काय आहे बाळांनो, मॅच्युअर आपण म्हणू शकतो. आता हे किती झाले होते, 6 ते 12 एवढा प्रवास इथंपर्यंत त्यांनी केला. जसं तुम्ही जर हे असाल, काय म्हणतो आपण ते, स्पोर्ट्स पर्सन असाल तर आपलं माहिती आहे ना की जिल्हास्तरीय असतं, राज्यस्तरीय असतं, त्याच्यानंतर मग इंटरनॅशनल स्तरीय असतं. तसं जे एकच पुढं जातो. जर समजा तुम्ही 10 जणी राज्यस्तरीयला गेला असाल, तुमच्या 10मधला कोणतरी एकच काय होणार, इंटरनॅशनल लेवलला जाईल. तसंच प्रीमोडियल, प्रायमरी, सेकंडरीमध्ये 6 ते 12 जण होते शर्यती, पण ह्याच्यातला फक्त एकच काय झाला आहे, ग्राफियन फॉलिकल झाला आहे. फक्त एकालाच काय झालं आहे, पुढं जायचा चान्स मिळालेला आहे. सेकंडरी प्रोसीड टू डेव्हलप, बट युजली वन डेव्हलप्स इंटू ग्राफियन फॉलिकल, त्यालाच आपण काय म्हणतो, मॅच्युअर फॉलिकल म्हणतो. बाकीचे जे काही होते 6 ते 12 म्हटलं होतं ना, समजा आपण बाकीचे जे काही 6 ते 11 आहेत ते सगळे काय होणार, डिजनरेट होणार, म्हणजे सगळे निराश होतात आणि सगळे काय होतात, आपलं जीवनच संपवतात. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, ॲट्रेशिया म्हणतो. इथंपर्यंत कळालं. जसं इकडे बघा, हे 6 ते 12 6 ते 12 काय होते, शर्यतीत होते काय बनण्याच्या, ग्राफियन फॉलिकल बनण्याच्या. पण त्यांचं नशीब त्यांना कुठंपर्यंत घेऊन आलं, सेकंडरी फॉलिकलपर्यंत घेऊन आलं, त्याच्या पुढं घेऊन गेलं नाही. तिथंच ते काय झाले, थांबले. ह्यांच्यातला फक्त एकट्याचंच नशीब चांगलं होतं आणि तो काय झाला, ग्राफियन फॉलिकल झाला. बाकीचे जे काही 6 ते 12 जे झालेले नाहीत, इथं जे थांबले होते ते त्या सगळ्यांनी काय केलं, त्यांचं जीवन संपवलं. त्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲट्रेशिया. ठीक आहे. आता हे जे सेकंडरी फॉलिकल जेव्हा डेव्हलप होत असतात, जर तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की हे बघा, हा तुमचा सेट असेल तर त्यांच्यावर एक असं स्ट्रक्चर तयार होतं आणि हे जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर काय करते, इस्ट्रोजन प्रोड्यूस करायला चालू होते. खूप मुलांना काय डाऊट आहे की एग प्रोड्यूस करत नाही, पण त्याचं जे आउटर कवरिंग काय करते, इस्ट्रोजन तयार करतं. जर तुम्हाला पूर्ण एग दिला असेल तर एगला टिक करा, पण जर तुम्हाला 2 ऑप्शन दिले असतील, 2 ऑप्शन काय दिलं आहे की एग आणि एक सेकंडरी फॉलिकल म्हणजे बाहेरचं कवरिंग किंवा झोना पेलिसुडा असं काहीतरी दिलं असेल तर तुम्ही उत्तर काय टिक करणार, झोना पेलिसुडा करणार. जर झोना पेलिसुडा नाव असेल तर, जर तुम्हाला सेकंडरी फॉलिकल नाव असेल सेकंडरी फॉलिकलला टिक करणार, आणि जर हे काहीच नसून फक्त एग असेल तर फक्त एगला टिक करणार. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात करेक्ट ऑप्शन काय आहे तुमचा, झोना पेलिसुडा किंवा सेकंडरी फॉलिकल आहे. आता ह्याच्यामुळे कुणामुळे होणार आहे, हे आपण म्हणू शकतो की गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन्समुळे होणार आहे. आता जे काय एंडोमेट्रियम इथं कमी किंवा जे तुटलं होतं त्याचं काय होणार, ग्रोथ व्हायला चालू होणार, रिजनरेट होणार, परत तयार व्हायला चालू होणार. जे काय फुटलं होतं, जे काय सांडलं होतं, जे काय पडलं होतं ते परत बांधणी करायला चालू होणार. बघा, दर महिन्याला वुमनची बॉडी किती आपण म्हणू शकतो की आशावादी असते, परत ती काय करते, रिजनरेट करायला चालू होते. ठीक आहे. अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग इस्ट्रोजन्स, ही इस्ट्रोजन्स हार मानत नाहीत, परत तयार करतात ते. पुढच्या महिन्यात फर्टिलाइज झालं तर आपल्याला तयारी करायला लागणार आहे, म्हणून ते दर महिन्याला आशावादी असतात. कुणामुळे, इस्ट्रोजनमुळे. ठीक आहे. त्याच्यामुळे रिजनरेशन ऑल्सो इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन ऑफ एंडोथिलियल सेल्स, एंडोमेट्रियम सेल्स आणि युटेराइन ग्लँड, जे काय झाले होते, तुटले होते, खराब झाले होते किंवा मोडले होते. आता एंडोमेट्रियम 3 ते 5 जे 1 mm होतं ते काय झाले, आता 3 ते 5 mm पर्यंत कन्वर्ट झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला ओव्ह्युलेटरी फेज, हे काय आहे, शॉर्टेस्ट फेज आहे. शॉर्टेस्ट फेज म्हणजे फक्त 1 दिवसाची फेज आहे. बघा, ही ओव्ह्युलेटरी फेज आहे का, ओव्ह्युलेशन 14व्या दिवशी फक्त एका दिवसातच असते. मेन्सेस आपली 1 ते 4 दिवसापर्यंत असते, मग हे 5 ते 13 दिवस असते, आणि हे काय असते, फक्त एकदा 14व्या दिवशीच असते. ठीक आहे. तेव्हा काय होणार आहे,
शॉर्टेस्ट फेज तेव्हा रप्चर होणार. काय, हे जे ग्राफियन फॉलिकल आहे ना, हे सगळं रप्चर होणार. हे बघा, ह्याच्यात फक्त एक छोटासा इथं आपला एग असतो. हे बाकीचे जे काय आहे ना, हे सगळं फापट पसार, हे सगळं काय होतं, रप्चर होतं. आणि ह्यातलं फक्त एक काय होता, रिलीज होतं. आणि त्याला आपण काय म्हणतो, ओव्ह्युलेटरी फेज. रप्चरिंग ऑफ मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल अँड रिलीज ऑफ ओवम. रिलीज ऑफ ओवम, इथं तुमचा ओवम काय झाला, मग तो रिलीज झाला. आता बाकीचे जे काही आहेत ते कधी होतं, युजली 14th डे, 14व्या दिवशी होतं मेन्स्ट्रुअल सायकलच्या. कुणामुळं होतं, इथं बघा, इथं पीक दिसतोय का तुम्हाला, सगळ्यात मोठा पीक दिसतोय कुणाचा, इस्ट्रोजनचा आणि एलएचचा. ह्या दोघा हार्मोन्समुळं, इस्ट्रोजनमुळं आणि एलएचमुळं काय होते बाळांनो, हे पीकला, एकच मिनिट हा, सॉरी आहे बाळांनो, काय होणार आहे, एलएचला आणि ह्या तुमच्या इस्ट्रोजनला जास्त करून काय होणार आहे, आपलं म्हणू शकतो की जे रिलीज होणार आहे, कुठलं, तुमचा ओवम. ठीक आहे. त्याच्यानंतर LH बाय पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम कॉजेस द मॅच्युअर फॉलिकल टू रप्चर. आता ओव्ह्युलेशन काय होणं, त्यात तेव्हा काय होतं, त्या मुलीला थोडासा माइल्ड किंवा सिव्हिअर पेन येऊ शकतो इन लोअर ॲबडॉमेन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला येतो तो म्हणजे सिक्रेटरी फेज किंवा ल्युटल फेज. हा कधी आहे, नंतर आहे, जेव्हा तुमचा एग रिलीज झाला आहे तेव्हा. सांगितलं तसं. आता हे रप्चर झालं इथून, हे बाकीचं जे काय राहिलेलं आहे, ते काय होणार आहे बाळांनो, बाकीचं जे झालेलं आहे ते सगळं पूर्ण एक असं, आता मेन काय काम होतं याचं, हे रिलीज झालं. ते बाकीचे जे काही उरलेले सुरलेले आहेत ते कशात कन्वर्ट होतात, कॉर्पस ल्युटियम. आपण आपली बॉडी काहीही, म्हणजे बाईची बॉडी आपण काय म्हणू शकतो, काहीही टाकत नाही, सगळ्याचा उपयोग केला जातो. आता हे कधी होणार, ओव्ह्युलेशन आणि बिगिनिंग ऑफ नेक्स्ट मेन्सेस. सगळ्यात लॉंगेस्ट आहे, 14 दिवसांचा आहे. कधी आपण म्हणू शकतो 15व्या दिवसांपासून ते 18व्या दिवसापर्यंत हे होतं. कधी होणार, जेव्हा सेकंडरी ओसाईट काय झाला आहे, रिलीज झाला आहे. आणि जो रिमेनिंग ग्राफियन फॉलिकल आहे, सांगितला तसा, रिमेनिंग तुमचा जो ग्राफियन फॉलिकल आहे तो कशात कन्वर्ट होतो आहे, कॉर्पस ल्युटियममध्ये. कुणामुळं, LHमुळं. आता कॉर्पस ल्युटियम परत काय करणार, प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट करायला चालू करणार. इथं दिसतंय का, इथं प्रोजेस्ट्रॉन कुठंही नव्हतं, इथं वाढलं. कुणामुळं वाढलं आहे बाळांनो, ह्या कॉर्पस ल्युटियममुळे. दिसतंय का, हे ओव्ह्युलेशन रिलीज झालं, तुमच्या पुस्तकात बघू शकता तुम्ही. इथं थांबा, हे काय झालं, रिलीज झालं आहे तुमचं ओसाईट. हे जे बाकीचा जो काही गाळ होता तो काय झाला, ते येलोमध्ये कन्वर्ट झाला. ह्यांनी काय केलं, हे पूर्ण प्रोजेस्ट्रॉन त्याचं वाढवलेलं आहे, हे प्रोजेस्ट्रॉन वाढवलेलं आहे. ठीक आहे. हां, आता हे काय करणार, कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन तयार करायला चालू करणार. ठीक आहे. जर फर्टिलायझेशन झालं नाही, तर ह्या महिन्यातही जर फर्टिलायझेशन झालं नाही, जर एग आणि स्पर्मचं जर फ्युजन झालं नाही, तर कॉर्पस ल्युटियम काय करणार, डिजनरेट करणार. आता हे राहून तर काय करणार आहे, मेन जे काम होतं ते कशाचं होतं, ऊसाचं, त्यानं आपलं कामच केलेलं नाही. त्यामुळे कॉर्पस ल्युटियम काय करतं आहे, आपण पण आशा सोडून देते आणि ते कशात कन्वर्ट होतं आहे, कॉर्पस अल्बायकन्समध्ये होतं आहे. म्हणजे प्रोजेस्ट्रॉन होतं, जे इस्ट्रोजन इनिबिन होतं ते पण आता रिलीज व्हायचं कमी होणार. आणि आता ह्या हार्मोन्समुळे, हे प्रोजेस्ट्रॉनमुळं काय होतं, एंडोमेट्रियल लेयर्स वगैरे सगळे कॉईल होऊन युटेराइन सिक्रेशन तयार व्हायला चालू होतात. आता हे कधी वाढणार, प्रोजेस्ट्रॉन वाढवून किती येते, 8 ते 10 सेंटीमीटर. आधी किती होतं, 1 mm होतं, मग नंतर किती झालं, 3 ते 5 mm झालं. आता ते वाढून किती झाले, 8 ते 10 mm. म्हणजे बघू शकता तुम्ही 1 ते 10पर्यंत उडी घेतली आहे त्यांनी. कशामुळं, प्रोजेस्ट्रॉनमुळं. ठीक आहे. आता हे चेंजेस कशासाठी, एवढे चेंजेस कशासाठी व्हायला लागल्यात, इम्प्लांटेशन. आता इम्प्लांटेशन, जो काही गर्भ तयार होईल तो रुतून बसायला पाहिजे ना, त्या युटेरसमध्ये, त्या गर्भाशयात. ते रुतून बसल्यामुळे गादीसारखं तयार होते, गुबगुबीत गादी जर असेल तर ते काय होईल, रुतून बसायला मदत होईल. त्यामुळे ते 8 ते 10 सेंटीमीटरपर्यंत काय होतं, ते वाढलं जातं. इफ ओव्ह्युलेटेड गेट फर्टिलाइज, जर फर्टिलायझेशन झालं तर एम्ब्रिओ काय होणार, इम्प्लांट होणार आणि ते काय करणार, HCG रिलीज करणार. आणि त्यामुळे कॉर्पस ल्युटियमचं काय होतं बाळांनो, एज पुढं वाढतं. पण जर नाही झालं,
जर नाही झालं तर ते काय होणार, हे प्रोजेस्ट्रॉन वगैरे रिलीज होणार नाही आणि पुढची मेन्स्ट्रुअल सायकल काय होणार, तयार व्हायला चालू होणार. ठीक आहे, आपण इथंच थांबूयात. ह्या लेक्चरला, पुढच्या लेक्चरला आपण गॅमेटोजेनेसिस बघूया. जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही तुम्हाला शंका असेल, तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सशी नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.